नमस्कार, हवामान अंदाजे यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो। राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। काही ठिकाणी जे आहे ते नद्यांचे बंधारे भरलेले आहेत, तर काही ठिकाणी नद्या जे आहेत ते काही प्रमाणामध्ये वाहू लागल्याची स्थिती देखील पाहायला मिळत आहे। काल आपण व्हिडिओमध्ये जे आहे ते दाखवलेलं होतं, शेतकऱ्यांनी व्हिडिओ देखील पाठवलेले होते। आज देखील जोरदार पावसाची सुरुवात होणार आहे। कोणत्या भागात जोरदार पाऊस राहील सविस्तर अपडेट पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका। जे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवतील त्यांना रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल। तर चला पाहूयात सविस्तर अंदाज। जर एकंदरीत पाहायला गेलं तर पावसाचे वातावरण अहिल्यादेवीनगर, बीड, लातूर या ठिकाणी लवकरच तयार होत आहे। पुढील 2 ते 3 तासात चांगला पाऊस होईल। तसेच बार्शी, पेठ, तुळजापूर, केज, सोलापूर, करमाळा, लातूर या ठिकाणी थोडासा प्रभाव जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी थोडं सतर्कच राहायचं आहे। उदगीर, बिदर, देगलूर, अहमदपूर, परळी, माजलगाव, नांदेड या ठिकाणी ढगाळ वातावरण सध्या पाहायला मिळेल। हलका पाऊस पाहायला मिळू शकतो। तसंच हे वातावरण हळूहळू चांगलंच वाढत जाणार आहे। जर पाहायला गेलं तर जामखेड, केज, बार्शी, पेठ, तुळजापूर जोरदार पावसाचे आगमन थोड्याच वेळात होत आहे। पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहील। अकलूज, लातूर तसेच इकडे आता नांदेडचा विचार केला तर नांदेड, बर्दापूर या परळीचा भाग आहे। गंगाखेड, माजलगाव, पाथरी, सेलू, जिंतूर, परतूर, इकडे अंबड, जालना, इकडे देऊळगाव, राजा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मध्यम पाऊस पाहायला मिळणार आहे। लोणार आहे, रिसोड आहे, वाशिम आहे, हिंगोली आहे। हिंगोलीतील शेतकऱ्यांनी भरपूर कमेंट केल्या पाऊस राहील का, तर आज पाऊस पाहायला मिळू शकतो। असंही नाही की जोरदार सगळीकडेच होईल, तुरळक भागामध्ये हा पाऊस पाहायला मिळत असतो। परंतु एवढं मात्र नक्की आहे की चांगला पाऊस होईल। काही ठिकाणी नद्यांचे बंधारे देखील ओसंडून वाहतील अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच सातारा, जेजुरी, पुणे, खोपोली, खेड, जुन्नर, कल्याण, डोंबिवलीपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। तसेच एकंदरीत पाहायला गेलं तर हे पावसाळी वातावरण काही प्रमाणामध्ये आपल्याला दुपारी देखील वाढताना पाहायला मिळत आहे। केज, माजलगाव, इकडे छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव, माळेगाव, धुळे, साक्री, आवा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं पाहायला मिळत आहे। तर इकडे विदर्भातील देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण आपल्याला दिसून येणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, काय बदल झाला तर लवकरच अपडेट दिली जाईल, त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।